सर्वप्रथम सर्व रसिक जनांना दुसऱ्या बारीचा माझा शाहिरी मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. पण तुम्हाला धन्यवाद यासाठी देतोय की एवढ्या प्रश्नाला मोठा हात घातला पण तुम्ही ग्रंथ घेऊन येत. तुम्ही बडाई मारू नका असा माझ्या सामने ग्रंथ घेऊन या आणि दाखवा मला. आणताय का मी येऊ तिथे ग्रंथ कुठे लपून ठेवला होता आणायला. अरे वो ग्रंथ घेऊन या ना. टाइम 4:30 वाजले. मोबाईल आता ठेवलेला आहे. बघा तुम्ही पण विचार करायचा वाचा सगळे काय ओके असतात. पुरावा मला दाखवा. होय
ना हे असं मोबाईलवर पाहिलं असतं. मोबाईलला माझं काय आली आहे? का काय? नंतर बुवा असे काय हे विषय असतात. ते असं असतात त्याच्यामध्ये चुकीचे किती आहेत तुम्हाला दाखवू काय? काय? ग्रंथाचा आणि एक दाखवा मला. काय हो असं काय मान्य करणार? कुठेही काही प्रश्न कुठे हात घालणार काय नका तुम्ही. मी तुम्हाला बोलते 1952 ला तुम्ही जन्मला होतो काय? 1952 ला तुम्ही जन्मला होतो? तुम्हाला विचारतोय तेव्हाचा ग्रंथ तुम्हाला भेटला काय? तेव्हाचा ग्रंथ तुम्हाला भेटला काय? 750 वर्ष झाली ज्ञानेश्वराला तेव्हाचे ग्रंथ अजून आहेत. काय पण मला पण नको. मी ज्ञानी माणूस आहे. मी काय असा विषय करणारा माणूस आहे तुमच्या काय माझ्या विषयाला हात घाला. मला घालायचा बुवा मला नाही घालायचं मला नाही सॉरी. मी तुमचा घातला तो खरा आहे तुम्हाला पटत नाही. तुमच्याकडे तेवढा नाही. नाही का ऐका ऐका उत्तर दिलं ना की तुमच्या आता ग्रंथ पाहिजे इथं बुवा. कारण मी मांडल्या माझ्या प्रश्नाचं उत्तर कोणी ऐका चिकली नाही. त्यांनी ग्रंथ आणली उत्तर मान्य केला मी बरोबर आहे. उत्तर मान्य केला मांडमध्ये उद्या परवा भेटू तुमच्याकडे कसं केला तुम्हाला देतो ग्रंथ. बुवा तुमची माझी भांडण आहे मी सांगतोय का आता सामान्य ठीक विषय आहे चालेल. आपण एक खरं उत्तर दिलंय तुम्हाला पटलाय हसता आहोत. आणि तिथे रोल करून त्याच्याकडे होऊन असतोय हे पटलेलं आहे. सर्वप्रथम सर्व रसिकजनांना दुसऱ्या वारीचा माझा शाहिरी मानाचा मुद्रा तसेच किशोरजी सनस व तुम्हाला सुद्धा दुसऱ्या वारीचा शाहिरी मानाचा मुद्रा बरं का व आपले भरपूर बघा. आता बुवा पहिल्यांदाच आले बुवानी श्रवण गण गायलं. आता शब्द तर व्यवस्थित ऐकायला आले नाही तरी पण आणि गवळणीला सुरुवात करायच्या आधी व काय म्हणतात की बाईंना सोलपटवणार. हो बुवा मला सोलपटवणार तुम्ही. मी वारी अर्थशास्त्रात केलेली ती मला माहित आहे म्हणून ते काही जास्त बोललेच नाही. मी फक्त त्यांना ताकीद दिली होती की बुवा जर शास्त्र सोडून गायला तर दुसऱ्या बारी तुमची काय खैर नाही. आणि बुवा शेवटी घाबरलेच मला वाटते. बुवा जास्त काहीच बोलले नाही. आणि त्यानंतर बुवांनी जेव्हा माझ्या गवळणीची चाल दिली ती काहीतरी आधी भलतीच दिली. बुवांची कोपडी आत वळली. तर बघा आणि त्यानंतर बुवांनी मध्ये एक गवळण घेतली की काय गवळण माझ्या गवळणीची काठ दिली आणि त्या गवळणी बुवा काय म्हणतायत बघा. सांगते ही जरा नंद किशोरा. आता मला सांगा सांगते ही की सांगतो हा. सांगते ही की सांगतो. आता बुवा कोण आहेत? बुवा कोण आहेत? पुरुष आहेत की बुवा बाई आहे? मी म्हणते की सांगते आणि बुवाने काय म्हणलं पाहिजे की सांगतो. बुवा आता तुम्हाला हे सांगायची वेळ आली माझ्यावर आणि इथे येऊन बडाया मारताय. त्यानंतर बुवानी गवळण घेतली. धक धक होतय काळीज हे मग सोडा की हात मजटाची वाट नजर इकडे ताईची. बुवानी गवळण काय घेतली
साया राधा गोरी गोरी हिची घागर हाय ना नवी गोरी मग भेटली मला ही मथुरा नाक्यात आणि काय म्हणतात फोडतो हंडी एका ठोक्यात. हा आता बुवांना काय उत्तर करायचंय बघा. बुवा बोले ना तर तुला जमली तर गवळणीची काठ देऊन दाखव. म्हणून बघा काय म्हणायचंय. नंदाचा हरी कट्याळ भारी. आता श्रीकृष्ण घड्याळ होता म्हणून काय म्हणायचंय. नंदाचा हरी कट्याळ भारी याच ध्यान हाय माझ्या मटक्यात. मग विषय झाला लय खटक्यात. विषय झाला लय खटक्यात आणि याच तोंड फोडलंय फटक्यात. याच तोंड फोडलंय एका फटक्यात. व तोंड याच तोंड फोडलंय एका फटक्यात. नंदाचा हरी कट्याळ भारी. नंदाचा हरी कट्याळ भारी याचा धन आहे माझ्या मटक्यात. याचा धन आहे माझ्या मटक्यात. मग विषय झाला रे फटक्यात. विषय झाला रे फटक्यात. याचा तोंड फोडलाय फटक्यात. विषय झाला रे फटक्यात. याचा तोंड फोडलाय फटक्यात. शोभेला नारीला नराचा जोड पाहिजे. पंची नको प्रश्नाला तोड पाहिजे. उगाच तोंडाची हवा घालवणारा नको मैदानी लढणार पाहिजे. बुवाने उत्तर हे दाखवलं पण त्यांनी ते मोबाईल मध्ये दाखवलं. गुगलला आपण सर्च करतो ना. हा तर AI जेमिनी माहितीये ना तुम्हाला हा प्रकार. त्याच्यावरनं बुवानी इथं उत्तर दाखवलेलं आहे. बुवानी तो प्रश्न त्या गुगलला सर्च केलेला आणि इकडे दाखवलेला आहे. हा म्हणून काय म्हणायचंय. उगाच तोंडाची हवा घालवणारा नको मैदानी लढणारा पाहिजे. आणि कुत्र्यासारखा भुंकणारा नको तर सुरात गाणारा. म्हणून बघा बुवांना विषय घ्यायचा आहे. बर ढगाला लागली थळ पाणी बघा बुवा. आपण जेव्हा नाक्यात मच्छी घ्यायला जातो तेव्हा ती कोळी काय म्हणते हा विषय आहे. आता पावसाळा सुरू आहे म्हणून बघा काय म्हणायचंय. किती गिरारीक आहेत टपून बघतोस बोटाने चिपून. बुवा तुमचं सुद्धा नीट लक्ष असू आणि तुमचं सुद्धा. तुम्ही बोर झालात ना. बुवानी कंटाळवली काय तुम्हाला. आवाज कुठे गेला तुमचा. ऐका तर म्हटलं आधी. किती गिरारीक आहेत टपून का बघतोस बोटाने चिपून. काटा काढावा लागतो जपून बोली बाजारात कोळी. काटा काढावा लागतो जपून काटा बोली बाजारात कोळी. मेला बघतोस कर रापून. मेला बघतोस कर रापून. म्हणजे त्याला कोळी टाकलेली आहे म्हणून त्याला काय म्हणते. मेला बघतोस कर रापून. देव का निवटा कापून. आता बुवा निवटा आधीच विषय पटवून देतो. बुवा निवटा मच्छी नाहीतर बुवांना दुसरं काहीतरी निवटा वाटेल. मी सगळं घेऊन बुवा दुसऱ्या बारी तिथे येते. हा मेला बघतोस कर रापून. मेला बघतोस कर रापून. देव का निवटा कापून. मेला बघतोस कर रापून. देव का निवटा कापून. मेला बघतोस कर रापून. किती गिरारीक आहेत टपून का बघतोस बोटाने चिपून.
बघतोस करपून देवका निवटा कापून. बघा बुवा, निवटा मच्छीचं नाव आहे, नाही तर बुवांना काहीतरी वेगळं वाटतं. यांकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाच मंडळ आभारी आहे. बघा, दुसऱ्या बारीचं पद घेते. होऊ दे तुझं माझं लगीन ग, पुढचं माझं मी बघीन ग. बघा, शांडिल्याचा विषय आहे. रोज घालून वाद, बघा होता तो वाद, पण कपटी मनात कसा झाला बरबाद. होता तो पांगला नाही तो चांगला, होता तो पांगळा नाही तो चांगला, मागे फिरून बघायचा. शांडिल्या तिचा नवरा जो पांगळा होता तो विषय आहे. होता तो पांगळा नाही तो चांगला, मागे फिरून बघायचा, मागे फिरून बघायचा. करी विचार तो वेशाच्या नामाचा, करी विचार तो वेशाच्या नामाचा. नाही राहिला ओझवायच्या कामाचा. ऐकायला येतोय? मग तुम्ही आता खरोखर झोप आले असेल, समजू शकते. 4:45 झाले, पण जरा तुमचा पण आवाज येऊ द्या. येऊ तरी विचार तू वेशाच्या नामाचा. नाही राहिला ओझ व्हायच्या कामाचा. तर बुवांना 3 पर्यंत काहीतरी वेगळंच ऐकायला जाईल. तर बुवा, विषय असा आहे की शांडिल्याचा नवरा हा पांगळा असतो. हा, आणि तो पांगळा असून सुद्धा एवढा मनातून कपटी असतो की त्याला एवढी सुंदर बायको असताना सुद्धा तो मागे त्या वेशीकडे बघतो, मागे फिरून त्या वेशीकडे बघतो आणि त्या वेशीसोबत एक रात्र घालवण्याचं स्वप्न बघतोय. हो, एवढाच विषय आहे. तो काहीच ओझवायच्या कामाचा नाही. ओझ वाहतो आपण, ते ओझ वाहण्याच्या कामाचा नाहीये. आणि हा पांगळा आहे, हा मनातून कपटी आहे. हो, एवढाच विषय बोलायचा आहे. हा, रोज घालून वाद, बघा होता तो वाद, पण कपटी मनात कसा झाला बरबाद. होता तो पांगला नाही तो चांगला, फिरून बघायचा, मागे फिरून बघायचा. करी विचार तू वेशाच्या नामाचा, करी विचार तू वेशाच्या नामाचा. नाही राहिला ओझवायच्या कामाचा. करी विचार तू वेशाच्या नामाचा, नाही राहिला ओझवायच्या कामाचा.
असा नशिबी माझ्या उघडला बोट नव्हती हातापायाची अशी कथा ही शांडिल्याची पण होती त्या अंगरोग्याची असा नशिबी माझ्या उघडला बोट नव्हती हातापायाची ती पैसा कमवायची नाही पण कशाची ती पैसा कमवायची असा हा नवरा झाला या बावरा असा हा नवरा झाला या बावरा काही नाही समजायचं काही नाही समजायचं घरी विचारतो वेशाच्या नामाचा नाही राहिला गव्हाच्या नामाचा घरी विचारतो वेशाच्या नामाचा नाही राहिला गव्हाच्या दिसायला साधा भोळा वेळ लागला विषाचा त्याला काय सांगावया नवऱ्याला वाईट विचार मनाचा या शाडीला वाणी नाही मिळणार कोणी या शाडीला वाणी नाही मिळणार कोणी अशीही नाळ केला विचार अशीही नाळ केला विचार त्याच्या या मनाचा अहो त्याच्या या मनाचा घरी विचारतो वेशाच्या नामाचा घरी विचारतो वेशाच्या नामाचा नाही राहिलं हो झोपेच्या कामाचा घरी विचारतो वेशाच्या नामाचा
लोक गर्दीत चढताना कशी झाली हो त्यांची घाय. लोक गर्दीत चढताना कशी झाली हो त्यांची घाय. खाली बघितलं नव्हतं काय, खाली बघितलं नव्हतं काय. पुढे बोलू तुम्ही खाली बघितलं नव्हतं काय. बुवाच्या दिलं सामानावर पाय. ओ बुवा खाली बघितलं नव्हतं काय. किशोर बुवाच्या दिलं सामानावर पाय. बुवा विषय एवढाच आहे की लोक ट्रेन मध्ये चढताना जी गर्दी असते त्या गर्दीत हे बुवा चढत होते आणि त्यांनी जे सामान खाली ठेवलेलं बुवा हातात आपल्या पिशव्या वगैरे असतात माहितीये ना, तर ते सामान बुवा त्या तुम्ही जे खाली ठेवलेलं त्या सामानावरती या लोकांनी पाय दिलाय. बुवा एवढाच विषय आहे ना, तर बुवांना काहीतरी वेगळंच सामान वाटतं. पण काय म्हणत आहे घेऊ ना. लोक गर्दीत चढताना कशी झाली हो त्यांची घाय. लोक गर्दीत चढताना कशी झाली हो त्यांची घाय. खाली बघितलं नव्हतं काय, खाली बघितलं नव्हतं काय. बुवांच्या दिलं सामानावर पाय. खाली बघितलं नव्हतं काय, बुवांच्या दिलं सामानावर पाय. खाली बघितलं नव्हतं काय, बुवांच्या दिलं सामानावर पाय. खाली बघितलं नव्हतं काय, बुवांच्या दिलं सामानावर पाय. गंमत म्हणून तुमच्यासाठी होतं स्पेशली. तर अशा प्रकारे मी माझी दुसरी बारी संपत आहे, कारण वेळ सुद्धा खूप झालेला आहे. आणि बुवांना दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देते. तसेच